तर आता आपण बाहेर पडलो आहे फिरायला आणि पहिली जागा आहे जिकडे आपण चाललो आहे ते कृष्णाबाई टेम्पल आहे. ॲक्च्युली इकडे महाबळेश्वर टेम्पल, पंचगंगा टेम्पल आणि कृष्णाबाई टेम्पल असे 3 मंदिर आहेत. पण महाबळेश्वर आणि पंचगंगा हे दोन्ही मंदिर आहेत ही भरपूर लोक व्हिजिट करतात आणि कृष्णाबाई टेम्पल जे आहे ते जास्ती जण व्हिजिट करत नाही. तर आपण तिकडे व्हिजिट करूया. पंचगंगेहून महाबळेश्वरला जाताना एक राईट टर्न घ्यायचा आहे. तिकडनं आपण जातो ओल्ड महाबळेश्वरला. थोडं पुढे आलं रोड एकदम मस्त लागतो. प्रॉपर सिमेंटचा रोड आहे. पण ऑब्व्हियसली सिमेंटचा मला आवडत नाही. डांबराचा असतं तर खूप बेटर झालं असतं. तर आता आम्ही इथे चेकपॉईंटच्या इथे आणि इथे गाडीचे 50 रुपये आणि पर हेड 25 रुपये असे चार्जेस आहेत. वन खात्याच्या अंडर येतं हे, त्याच्यामुळे इथे एंट्री फी आहे. आणि ती जी पावती आहे ती 7 दिवस पूर्ण महाबळेश्वरला तुम्ही यूज करू शकता असं ते म्हणालेत. सो 100 रुपयाची आता रिसीट घेतली आम्ही. उतर. कृष्णाबाई मंदिर हे 1888 मध्ये रत्नागिरीचे शासक राजा जयसिंगराव पटवर्धन यांनी बांधले होते. हे मंदिर कृष्णा नदीचे मूळ उगमस्थान होते. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं हेमाडपंथी स्थापत्यशैली आणि अतिशय कोरीव दगडी काम. तर आता आम्ही बगीचा कॉर्नरमध्ये आलो आहे. महाबळेश्वरमधली खाण्यासाठी एकदम फेमस जागा आहे. इथे बरेचसे सेलिब्रिटीज वगैरे पण येऊन गेलेले आहेत. तर आता आपण घेतलं आहे स्ट्रॉबेरी क्रीम. याच्यामध्ये व्हिप्ड क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी असं तिन्ही असतं. आणि हा आहे इथला मकई रोल. हा पण फेमस आहे. कधी इथे आलात तर स्ट्रॉबेरी क्रीम आणि मकई रोल नक्की ट्राय करा. तर आता बगीचा कॉर्नरमध्ये मस्त खाल्लं आहे कॉर्न चीज फ्रँकी आणि हे स्ट्रॉबेरी क्रीम. तर महाबळेश्वरला आलात तर बगीचा कॉर्नर नक्की ट्राय करा. कारण मॅप्रो वगैरे बरेच जण खातात तिकडे, पण बगीचा कॉर्नर पण एक इकडची फेमस प्लेस आहे. सो तिकडे गेलात तर मक्याची फ्रँकी जी आहे, कॉर्न फ्रँकी, ती नक्की ट्राय करा. ती तिथली फेमस आहे. आणि स्ट्रॉबेरी क्रीम, इनफॅक्ट चॉकलेट क्रीम पण चांगलं आहे, पण बेस्ट आता महाबळेश्वरला येत आहेत तर स्ट्रॉबेरीज फेमस आहे, तर स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करा. तर आम्ही आता मधाच्या शॉपमध्ये आलेलो. तर इकडे वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे हनी आहेत. तर मॅडम तुम्ही सांगाल का कोणतं कशासाठी आहे? ही ब्लॅक पेपर आहे फक्त खोकल्यासाठी. ओके. रॉ हनी आपण ड्रॉप टाकल्या. ही केसर टी कॉफी मिल्कशेक साठी. ही व्हाईट ना हनी दमा खोकला वेट लॉस साठी, पण फक्त हाफ टीस्पून वेट लॉस साठी 2-3 ड्रॉप्स ऑफ लाईम. खोकला असला तर ट्वाइस गरम पाण्यामध्ये. ओके. कार्वी कॅल्शियम बोन बिल्ड, याला 7 वर्षांनी एकदा फ्री, फक्त रात्री झोपताना घ्यायची असते. जांभूळ खोकला आणि डायबिटीसाठी आहे. चेकअप शुगर फ्रीच्या बदली चहा कॉफीमध्ये टाकू शकता. ओके. गेला आईज अँड ब्रेन टॉनिक फक्त लहान मुलांसाठी, खूप छोट्या फुलातनं कलेक्ट होते. अच्छा. आणि रेग्युलर हनी सगळ्या फुलातनं कलेक्ट होते असे. The honey we don't understand. She goes and picks up from all the plants. That is for weight loss also, eating also, for everything. तर आम्ही नीम हनी घेतलंय हा. हे वालं, आणि एक वेट लॉससाठी घेतलंय वाईल्ड फ्लॉवरचं. तर तुम्हाला हनी घ्यायचं असेल तर या दुकानाला नक्कीच भेट द्या. फोटो काढून पाठवून द्या त्यांना. सो आता वाजलेत साधारण 5 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे टायगर केव्हला. टायगर केव्ह म्हणजे कॅफे जो की केव्हमध्ये इकडे फेमस आहे आणि फूड पण चांगलं आहे म्हणतात. तर हा रॉंग वे आहे. तुम्ही जर टायगर केव्ह डायरेक्टली टाकलं ना तर ते इकडे आणता आणि इथून पुढे रस्ता नाही आहे. तर तुम्हाला मॅपमध्ये टाकायचं आहे टेबल लँड, आणि टेबल लँडवरून तुम्हाला पुढे टायगर केव्हच्या इकडे जाता येतं. तो हे आलं आहे टेबल लँड आणि वरती पार्किंग आहे. 2 वेळा आम्ही चुकलो. तर तुम्हाला टेबल लँडला यायचं, टेबल लँड पार्किंग टाका मॅपमध्ये
टेबल लँडला आलेलो तरी ते हॉर्स राईड वगैरे तुम्हाला भेटून जाईल. आम्हाला जायचं होतं टायगर केव्ह कॅफेला, पण इथून 3 किलोमीटरवर येते आणि परत तिकडनं यायला आम्हाला टाईम लागणार आणि 7ला तो कॅफे बंद होतो. आता वाजलेत 7:30. आम्हाला वाटलं की जवळच असेल टेबल लँडवर, पण ॲक्च्युली लांब आहे. सो इथे आम्ही मस्त सनसेट बघितला आणि इथे तुम्हाला हॉर्स राईड बगीची राईड वगैरे करायची असेल तर तुम्हाला करता येईल. ते सगळे घोडे वगैरे अवेलेबल आहेत. 300 रुपयापासून राईड स्टार्ट होत आहेत. तर आता हॉटेलमधनं बाहेर आलो आहे. न्यू खंबाटकी टनल. तर खंबाटकीचा नवीन बोगदा आहे हा. सो ओव्हरऑल ट्रिपची समरी म्हणजे एक नंबर ट्रिप होती. अप टू सातारा रोड एकदम मक्खन आहे. MT-15 सारखी गाडी डबल सीटवर 95 to 105चा स्पीड मेंटेन करू शकते. आज मस्त सुपर बाईक्स पण बघायला भेटला येताना. महाबळेश्वरचं फूड पण मस्त एक्सप्लोअर केलं आहे. तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं असेल तर ट्राय करा की तुम्ही फ्रायडेला निघाल, कारण सॅटर्डेला सकाळी पूर्ण ट्रॅफिक असतं. तुम्हाला खंबाटकी घाट आहे तो पूर्ण जाम मिळेल. आणि अगेन तुम्ही संडेला संध्याकाळी जर येणार असाल रिटर्न तर तुम्हाला अगेन संडे इव्हिनिंग पॅक मिळेल. सो ट्राय करा की फ्रायडे सॅटर्डे तुम्ही फिराल आणि संडेला आफ्टरनून नंतर तुम्ही तिकडनं परत निघाल. तर आता आपण पोचलो आहे घरी. ऑलमोस्ट बिल्डिंग जवळ आली आहे. 2 मिनटावर आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.